नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत छोले भटोरे. तर आज संडे, माझ्या नातीला सुट्टी आहे. दोघी नातींसाठी स्पेशल असं छोले भटोरे बनवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला छोले बनवण्यासाठी कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या छोले उकडून घ्यायचे. कुकरच्या 5 शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण त्याचा मसाला वाटून घेऊया. तर मसाल्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते आपण बघून घेऊया. तर मसाल्यासाठी लागणारं साहित्य नीट बघूया. एक कांदा, एक टमॅटो, लसूण, आलं, जिरं, बस. हा आमचा चिरंजीव. बघितलास का? आठवला असेल, बघितलं असणार आहे त्याला एकदा. तर तुम्हाला कळलेलं नसणार आमचा ड्युटा चिरंजीव काय बोलला ते. तर परत आपण बघून घेऊया. 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 लसूण गड्डा, 1 इंच आलं आणि 2 मिरच्या हिरव्या. तर आपण हे सगळं वाटून घेऊया. मसाला आपला वाटून झालाय. कुकर आपली गरम आहे, ते थंड होऊस तोपर्यंत आपण भटोरेचं पीठ मळून घेऊया. तर भटोरेचं पीठ मळण्यासाठी मी 2 कप मैदा घेतलाय, अर्धा कप रवा घेतलाय आणि चवीनुसार मीठ घेणार आहे. आणि हे 1 ग्लास ताक घेतलंय मी घरात करून. मी बाहेरून विकत आणत नाही, शक्यतो घरातच दह्याचं ताक बनवत असते. तर चला आपण आता पीठ मळून घेऊया. आई पीठ मळायला लागलं आता, म्हणजे मळून झालंय. जरासं मध्ये मध्ये मी पण मळून घेतलं, कारण की मला ना मैदा मळायला जरा छान वाटतं, असं सॉफ्ट सॉफ्ट असते. आता ह्याच्यात काय काय घालतात आता आईलाच माहिती. मी फक्त मळून आता हे 10-15 मिनिटं भिजायला ठेवून द्यायचं ओलं कापड झाकून. ते त्यातला रवा छान फुलतो. आपल्या पुऱ्या ह्याच्या खूप छान भिजतं आणि ताक घातले ना आपण. मग ताक मध्ये दही असतं, पाणी कुठे असतं? दह्याचंच ताक करतात. पाणी कुठे असतं ते? भटोऱ्याचं पीठ आपलं मळून झालेलं आहे. त्याला 10-15 मिनिटं मुरायला ठेवून देऊया. जितकं जास्त आपण मुरायला ठेवू ना, तितकी छान त्याची पुरी किंवा त्याची अशी चपातीसारखी छोटीशी भटोरी छान होत असते. आपण 15 मिनिटे भिजतं तोपर्यंत आपले छोले पण उकडले. आता त्याला आपण फोडणी घालून घेऊया. तर सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल घालू आणि त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी आणि चक्रीफूल भाजून घेऊया. त्याचा रस उतरूस तोपर्यंत. त्यानंतर आपण त्यात वाटलेला मसाला घालून घेऊया. दोन इलायची पण टाकून घेऊया. आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि आमची सांगलीची घरी बनवलेली स्पेशल चटणी एवढं मी टाकून घेणार आहे. आपले मसाले चांगले भाजून झाले, त्याला तेलही सुटले. आता आपण त्यामध्ये उकडलेला जो छोला आहे ना तो टाकून घेऊया.
छोले शिजतात तोपर्यंत आपण भटोरे करून घेऊया. पीठ पण चांगलं भिजलेलं आहे. तर भटोरे तळतातही आणि भाजतातही. तर मी भाजून घेणार आहे. तर तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही करून घेऊ शकता. तर चला आपण भटोरे बनवूया. मित्रांनो मम्मी पण आईला हेल्प करायला लागलाय. 2 वाजता पिक्चर आहे. पप्पांनी काल बोललंय व्हिडिओ जर लवकर झाला ना पिक्चर कॅन्सल. आणि संडेला पिक्चर बघायला गेलो ना म्हणजे संडेचा काय फायदा नाही. तर म्हणून पटापटा हात चालवला बोलय. नाहीतर मग गेला पिक्चर. मग परत पिक्चर भेटत नाही 1 महिना मला. मम्मी तू पण लवकर कर ग. हो हो. बघितला आमची साचीची किती गडबड चालली आहे ती. बस साची. तुला तू हा गोल गोल अशा करायचं. अशा आम्ही ते लावतोय इमॅजिनरी. गोल गोल अशा पलटायचं. लाट 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 लाट. ही पण भाज्याची पुरी. मामाला कर लागली तू. साची बोलायचं. तर बघितलं ना किती झटपट बनते ही भाजी आणि इतकी चवीला भारी लागते ना. आणि ज्यावेळेस पण मला सुट्टी असते ना आणि मग चमचमीत खायचं मन होतं ना मी आईला छोले भटुरेच कर बोलते. मला बाहेरचं अजिबात खायला आवडत नाही. घरी जी चव बनते ना बाहेर अजिबात बनत नाही. आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब पण करू जावा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. बाय बाय करा. इकडे बघ. बाय बाय. फोटो घे की शेवट.